मान पाठ सरळ, हाताची ज्ञान मुद्रा, अंगठा आणि पहिलं बोट जोडलेलं. सुरुवातीला आपल्याला ओमचा उच्चार करायचा आहे. डोळे बंद करा. मोठा श्वास आत घ्या. अ, श्वास आत घ्या. अ, श्वास आत घ्या. अ, प्रार्थना माझ्या पाठीमागे म्हणा. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय. ओम शांती शांती शांती. ओम असतो मा सद्गमय म्हणजे हे ईश्वरा आम्हाला असत्याकडून सत्याकडे घेऊन चल. तमसोमा ज्योतिर्गमय म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन चल. मृत्योर्मा अमृतंगमय म्हणजे मृत्यूकडून अमरत्वाकडे घेऊन चल. दोन्ही हातांचं घर्षण करा. तयार झालेली उष्मा चेहऱ्यावरती फिरून घ्या. डोळे उघडा. आज आपण बसूनच सूक्ष्म व्यायाम करणार आहोत. हातांचे तळवे गुडघ्यांवरती. मानेसाठी सूक्ष्म व्यायाम. श्वास सोडत सावकाश समोर वाकवायचा आहे. श्वास आत घेत पाठीमाग. श्वास सोडत समोर. श्वास आत घेत पाठीमाग. 1 2 3 4 5 6 7 8. श्वास सोडत सरळ. हा झाला पहिला प्रकार. आता श्वास सोडत उजवीकडे वाकवायचा आहे. श्वास आत घेत सरळ. श्वास सोडत डावीकडं. श्वास आत घेत सरळ. 1 2 3 4 5 6 7 8. हा झाला दुसरा प्रकार. आता श्वास सोडत उजवीकडे वळवायचा आहे. श्वास आत घेत सरळ. श्वास सोडत डावीकडं. श्वास आत घेत सरळ. 1 2 3 4 5 6 7 8. हा झाला तिसरा प्रकार. आता श्वास सोडत सावकाश समोर वाकून मानेला गोल फिरून घ्यायचा आहे. श्वास आत घेत डोकं पाठीमागे जाईल. श्वास सोडत समोर. 1 2 3 4 5. विरुद्ध दिशेनं. 1 2 3 4 5. श्वास आत घेत सरळ. हे झाले मानेसाठी 4 सूक्ष्म व्यायाम. आता हात समोर घ्या. बोटांचे जॉईंट वाकवायचे आहेत. 1 2 3 4 5. अंगठे आत घ्या. मूठ बंद करा. मनगटातून गोल फिरवायचा आहे. 1 2 3 4 5. विरुद्ध दिशेनं. 1 2 3 4 5. आता श्वास आत घेत हात कोपऱ्यातून वाकवायचे आहेत. श्वास सोडत सरळ. 1 2
3 4 5. आता हात खांद्यातून गोल फिरवायचे आहेत. श्वास आत घेत कोपर वर जातील, श्वास सोडत खाली. 1 2 3 4 5. विरुद्ध दिशेनं 1 2 3 4 5. आता उजव्या हाताने डाव्या हाताचं मनगट पकडायचं आहे, डाव्या हाताने उजव्या हाताचं. श्वास आत घ्या, श्वास सोडत उजवीकडे वाकवायचा आहे. श्वास आत घेत सरळ, श्वास सोडत डावीकडं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. हात खाली घ्या. हे झालं हातासाठी. खांद्यासाठी आता कमरेसाठी श्वास सोडत समोर वाकायचं आहे. श्वास आत घेत सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. श्वास आत घेत सरळ. यानंतर उजव्या हाताचा तळवा जमिनीवरती, डावा हात कानाला चिटकून श्वास सोडत उजवीकडे वाकायचा आहे. श्वास आत घेत सरळ, हात खाली घ्या, उजवा हात वर, श्वास सोडत डावीकडं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. यानंतर श्वास आत घेत उजवीकडून पाठीमागे वळायचं आहे. श्वास आत घेत सरळ, श्वास सोडत डावीकडून पाठीमाग. श्वास आत घेत सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. यानंतर आता दोन्ही पाय सरळ करायचे आहेत. पाय सरळ करा, दोन्ही हात पाठीमाग. श्वास सोडत उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. श्वास आत घेत सरळ. श्वास सोडत डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. श्वास आत घेत सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. आता श्वास सोडत दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे आहेत. श्वास आत घेत सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. यानंतर दोन्ही पायाच्या पावलांना गोल फिरून घ्यायचा आहे. 1 2 3 4 5. विरुद्ध दिशेनं 1 2 3 4 5. आता पायाच्या पावलांना समोर वाकवायचं आहे. श्वास आत घेत पाठीमाग, श्वास सोडत समोर. 1
2, 3, 4, 5. आता पायाच्या बोटांना समोर वाकवायचा आहे. श्वास आत घेत पाठीमाग, श्वास सोडत समोर. 1, 2, 3, 4, 5. टाचा आतल्या दिशेला, अंगठे बाहेर, मान थोडीशी पाठीमाग वाकलेली. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. हे झाले सर्व सूक्ष्म व्यायाम. यामुळे आपल्या शरीरातील सर्व जॉईंट मोकळे होतात, त्यांची कार्यक्षमता वाढते. आता सावकाशपणे उठून उभं राहायचं आहे. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. श्वास आत घ्या, श्वास बाहेर. यानंतर आपल्याला उभं राहूनचे काही आसन करायचे आहेत. दोन्ही पाय जवळ घ्या, हाताची बोट एकमेकात गुंतवायची आहेत, तळवे आकाशाकडं. डावा पाय पाठीमाग घ्या. आता श्वास सोडत डावा पाय आणि हाताचे तळवे एकमेकांना चिटकवायचे आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. यानंतर हात वर घ्यायचे, उजवा पाय पाठीमाग. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. यानंतर दोन्ही हात वर घ्यायचे आहेत. श्वास सोडत उजवा पाय गुडघ्यात वाकून वर उचलायचा आहे. दोन्ही हातांनी एकमेकांना स्पर्श करायचा आहे पायाच्या खालून. श्वास आत घेत हात वर, श्वास सोडत डावा पाय गुडघ्यात वाकवायचा आहे. दोन्ही हातांनी एकमेकांना स्पर्श. श्वास आत घेत हात वर, पाय खाली. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. श्वास आत घ्या, श्वास बाहेर. यानंतर दोन्ही हाताची बोट एकमेकात गुंतून डोक्याच्या पाठीमागे ठेवायचे आहेत. श्वास सोडत उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. उजव्या हाताच्या कोपराने गुडघ्याला स्पर्श. श्वास आत घेत पाय खाली. श्वास सोडत डावा पाय गुडघ्यात वाकवायचा आहे. डाव्या कोपराने गुडघ्याला टच. श्वास आत घेत पाय खाली. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 15, 18, 19, 20. विश्राम करा.
मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. आता पायामध्ये शक्य होईल तेवढं अंतर घ्या. श्वास सोडत गुडघ्यामध्ये वाकून खाली बसायचा आहे, दोन्ही हात नमस्कार स्थितीमध्ये. श्वास आत घेत सरळ, श्वास सोडत हात नमस्कार स्थितीमध्ये, दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकतील. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. या सर्व आसनांमुळे पोटावरील, मांड्यांवरील, कमरेवरील, दंडावरील अतिरिक्त चरबी कमी होते. यानंतर सूर्य नमस्कार करायचे आहेत. सुरुवातीला नमस्कार आसन. श्वास आत घेत हात वर घ्यायचे आहेत, हस्त उत्तानासन. श्वास सोडत सावकाश हात खाली घेऊन या, पाद हस्तासन. श्वास आत घेत डावा पाय पाठीमाग, नजर आकाशाकडे, अश्व संचालन आसन. श्वास सोडत पर्वतासन. श्वासाला बाहेरच ठेवून खाली यायचं आहे. साष्टांग नमस्कार आसन. श्वास आत घेत नाभीपर्यंतचा भाग वर उचलून नजर आकाशाकडे, भुजंग आसन. श्वास सोडत पर्वतासन. श्वास आत घेत डावा पाय पाठीमाग, नजर आकाशाकडे, अश्व संचालन आसन. श्वास सोडत पाद हस्तासन. श्वास आत घेत हात वर, हस्त उत्तानासन. श्वास सोडत नमस्कार आसन. एक सूर्य नमस्कार झाला. नमस्कार आसन 1. श्वास आत घेत हात वर, हस्त उत्तानासन 2. श्वास सोडत सावकाश हात खाली घेऊन या, पाद हस्तासन 3. श्वास आत घेत उजवा पाय पाठीमाग, नजर आकाशाकडे, अश्व संचालन आसन 4. श्वास सोडत पर्वतासन 5. श्वासाला बाहेरच ठेवून खाली यायचं आहे. साष्टांग नमस्कार आसन 6. श्वास आत घेत नाभीपर्यंतचा भाग वर उचलून नजर आकाशाकडे, भुजंग आसन 7. श्वास सोडत पर्वतासन 8. श्वास आत घेत उजवा पाय समोर, नजर आकाशाकडे, अश्व संचालन आसन 9. श्वास सोडत पाद हस्तासन 10. श्वास आत घेत हात वर, हस्त उत्तानासन 11. श्वास सोडत नमस्कार आसन 12. 2 सूर्य नमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 3 सूर्य नमस्कार झाले. एक सूर्य नमस्कार आपण बीज मंत्रासहित करूया. ओम ह्राम मित्राय नमः. ओम ह्रीं रवये नमः. ओम ह्रूम सूर्याय नमः.
ओम ह्रीं भानवे नमः। ह्रौं खगाय नमः। ओम रहापोष्णे नमः। ओम ह्रां हिरण्यगर्भाय नमः। ओम ह्रीं मरीचये नमः। ओम ह्रूं आदित्याय नमः। ओम ह्रीं सवित्रे नमः। ओम ह्रौं अर्काय नमः। ओम रहा भास्कराय नमः। 4 सूर्य नमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 5 सूर्य नमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 6 सूर्य नमस्कार झाले. जे नवीन आहेत ते विश्राम करू शकतात. बाकीचे कंटिन्यू करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 7 सूर्य नमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 8 सूर्य नमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 9 सूर्य नमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 10 सूर्य नमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 11 सूर्य नमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 12 सूर्य नमस्कार झाले. पाठीवरती झोपून घ्या. शयन स्थितीमधील आसने करायचे आहेत. टाचा आतल्या दिशेला, अंगठे बाहेर. हाताचे तळवे आकाशाकडे. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या.
तेवढा श्वास बाहेर. विश्राम करा. सूर्य नमस्कार हा सर्वांगीण व्यायाम आहे. यामध्ये आपल्या संपूर्ण शरीराचा चांगला व्यायाम होतो. सर्व अवयवांना रक्ताचा पुरवठा होतो. सूर्य नमस्कारामुळे सर्व प्रकारचे रोग नष्ट होतात. आता जी आपण आसने केली आहेत त्यामुळं आपल्या शरीरामध्ये जो ताण आणि थकवा निर्माण झाला आहे तो ताण आणि थकवा काढून टाकण्यासाठी आपल्याला शवासन करायचं आहे. शवासन करण्यासाठी आपलं लक्ष उजव्या पायाच्या बोटांवरती घेऊन या. उजव्या पायाची बोट शांत आणि तणावरहित करून घ्यायचे आहेत. यानंतर आपलं लक्ष उजव्या पायाच्या तळ भागावरती घेऊन या. उजव्या पायाचा तळ भाग, पृष्ठभाग शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष उजव्या पायाच्या टाचेवरती घेऊन या. उजव्या पायाची टाच, घोटा, पिंडरी, गुडघा, मांडी शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष डाव्या पायाच्या बोटांवरती घेऊन या. डाव्या पायाची बोट शांत आणि तणावरहित करून घ्यायचे आहेत. आता आपलं लक्ष डाव्या पायाच्या तळ भागावरती घेऊन या. डाव्या पायाचा तळ भाग, पृष्ठभाग शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. यानंतर आपलं लक्ष डाव्या पायाच्या टाचेवरती घेऊन या. डाव्या पायाची टाच, घोटा, पिंडरी, गुडघा, मांडी शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष उजव्या हाताच्या बोटांवरती घेऊन या. उजव्या हाताची बोट शांत आणि तणावरहित करून घ्यायचे आहेत. आता आपलं लक्ष उजव्या हाताच्या तळ भागावरती घेऊन या. उजव्या हाताचा तळ भाग, पृष्ठभाग शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. यानंतर आपलं लक्ष उजव्या हाताच्या मनगटावरती घेऊन या. उजव्या हाताचं मनगट, कोपर, दंड, खांदा शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष डाव्या हाताच्या बोटांवरती घेऊन या. डाव्या हाताची बोट शांत आणि तणावरहित करून घ्यायचे आहेत. यानंतर आपलं लक्ष डाव्या हाताच्या तळ भागावरती घेऊन या. डाव्या हाताचा तळ भाग, पृष्ठभाग शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. यानंतर आपलं लक्ष डाव्या हाताच्या मनगटावरती घेऊन या. डाव्या हाताचं मनगट, कोपर, दंड, खांदा शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष पोटावरती घेऊन या. पोटातील अवयव शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. यानंतर आपलं लक्ष छातीवरती घेऊन या. हृदय, फुफ्फुसे शांत आणि तणावरहित करून घ्यायचं आहे. आता आपलं लक्ष गळ्यावरती घेऊन या. गळा, मान शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. यानंतर आपलं लक्ष चेहऱ्यावरती घेऊन या. चेहरा, डोळे,
नाक, कान, ओठ, हनुवटी, कपाळ शांत आणि तणावरहित करून घ्यायचं आहे. आता आपलं लक्ष डोक्यावरती घेऊन या. डोकं शांत आणि तणावरहित करून घ्यायचं आहे. यानंतर आपलं लक्ष श्वासावरती केंद्रित करा. श्वासाच्या येण्या जाण्याकडे लक्ष द्या. शरीराला आणि मनाला विश्रांती देणार हे आसन आहे. शवासनामुळे शरीरातील आणि मनातील सर्व ताण आणि थकवा निघून जातो. शवासनामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात येतं. आता हाताच्या आणि पायाच्या बोटांची हालचाल करा. दोन्ही हातांची बोट एकमेकात गुंतवा. श्वास आत घेत हात वर घ्यायचे आहेत. शरीराला वरच्या दिशेनं ताण द्या. श्वास सोडत हात खाली घेऊन या. मांड्यांच्या बाजूला ठेवा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. हातांचे तळवे जमिनीवरती टेकवायचे आहेत. दोन्ही पाय जवळ घ्या. दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवा. दोन्ही पाय जमिनीपासून वर उचलायचे आहेत. पाय एकमेकांना क्रॉस करायचे आहेत. डावा पाय उजव्या पायाच्या वरून क्रॉस होईल. पुन्हा उजवा पाय वरून डाव्या पायाच्या क्रॉस होईल. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. विश्राम करा. टाचा आतल्या दिशेला, अंगठे बाहेर. हाताचे तळवे आकाशाकडे. मोठा श्वास आत घे. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. आता दोन्ही पाय जवळ घ्या. श्वास सोडत उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. हाताची बोट एकमेकात गुंतून उजव्या पायाचा गुडघा पकडायचा आहे. गुडघा छातीच्या जास्तीत जास्त जवळ घेऊन या. श्वास आत घेत पाय सरळ. श्वास सोडत डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. गुडघा पकडायचा आहे. गुडघा छातीच्या जास्तीत जास्त जवळ घेऊन या. 1 2 3 4 5 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढा श्वास बाहेर. दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे आहेत. दोन्ही हातांची बोट एकमेकात गुंतवायचे आहेत. हात वर घ्या. आता श्वास सोडत दोन्ही हात कोपरांमध्ये वाकवायचे आहेत. गुडघे आणि कोपर एकमेकांना स्पर्श करायचे आहेत. श्वास आत घेत पाय खाली. श्वास सोडत दोन्ही गुडघे कोपरांना चिटकवायचे आहेत.
श्वास आत घेत खाली 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. आता याचाच आणखीन एक प्रकार, दोन्ही पाय जमिनीपासून वर ठेवायचे आहेत, दोन्ही हातांची बोट एकमेकात गुंतवा, श्वास सोडत गुडघे आणि कोपर चिटकवायचे आहेत, श्वास आत घेत गुडघे आणि कोपर लांब. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. यानंतर दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे आहेत, श्वास सोडत उजवा पाय जमिनीपासून वर उचलायचा आहे, श्वास आत घेत पाय खाली घ्यायचा आहे, पुन्हा डावा पाय जमिनीपासून वर उचलायचा आहे, श्वास आत घेत खाली, श्वास सोडत उजवा पाय जमिनीपासून वर, श्वास आत घेत खाली, पुन्हा श्वास सोडत डावा पाय वर, श्वास आत घेत खाली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. या सर्व आसनांमुळे पोटावरील मांड्यांवरील अतिरिक्त चरबी कमी होते, मांड्यांचे आणि गुडघ्यांचे जे जॉईंट आहेत त्यांची कार्यक्षमता वाढते, गुडघेदुखी कमी होते, ज्यांना व्हेरिकोस वेन्सची समस्या आहे त्यांच्यासाठी हे सर्व आसनं लाभदायक आहेत. ही झाली सर्व शयन स्थितीमधील आसने. आता हळूच डाव्या कुशीवरून पोटावरती यायचं आहे. उजव्या हातावरती डावा हात, डाव्या हातावरती कपाळ, मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. श्वास आत घ्या, श्वास बाहेर. आता दोन्ही हात सरळ करा, दोन्ही पाय जवळ, श्वास सोडत दोन्ही हात कोपऱ्यामध्ये वाकवायचा आहे, छातीपर्यंतचा भाग वर उचलायचा आहे, श्वास सोडत छाती आणि हनुवटी जमिनीला टेकलेली, दोन्ही हात सरळ, श्वास आत घेत दोन्ही हात कोपरांमध्ये वाकवायचे आहेत, छातीपर्यंतचा भाग वर, श्वास सोडत हात सरळ, हनुवटी आणि छाती जमिनीला टेकलेली,
1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढा श्वास बाहेर. श्वास आत घ्या. श्वास बाहेर. आता दोन्ही हात सरळ समोर करायचे आहेत. श्वास आत घेत दोन्ही हात कोपरांमध्ये वाकवायचे आहेत. छातीपर्यंतचा भाग वर उचलायचा आहे. श्वास सोडत दोन्ही हात समोर. छाती आणि हनुवटी जमिनीला टेकलेली. श्वास आत घेत हात कोपरांमध्ये वाकवायचे आहेत. छातीपर्यंतचा भाग वर. श्वास सोडत हात समोर. हनुवटी आणि छाती जमिनीला टेकलेली. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढा श्वास बाहेर. यानंतर दोन्ही हात समोर घ्या. श्वास आत घेत हात मांड्यांच्या जवळ घेऊन जायचे आहे. छातीपर्यंत भाग वर उचलायचा आहे. श्वास सोडत हात जवळ. छाती आणि हनुवटी जमिनीला टेकलेली. श्वास आत घेत हात मांड्यांच्या जवळ घेऊन जायचे आहे. छातीपर्यंतचा भाग वर. श्वास सोडत खाली. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढा श्वास बाहेर. आपली जेवढी क्षमता आहे तेवढा सावकाशपणे पूर्ण श्वास आत घ्या. तेवढा श्वास बाहेर. यानंतर भुजंगासनामध्ये यायचे आहे. दोन्ही हात छातीच्या बाजूला. श्वास आत घेत नाभीपर्यंतचा भाग वर उचलायचा आहे. आता भुजंगासनामध्ये बालासनामध्ये यायचं आहे. कपाळ जमिनीला टेकलेला. आता बालासनामधून श्वास आत घेत नाभीपर्यंतचा भाग वर उचलायचा आहे. नजर आकाशाकडे. दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकलेले असतील. पुन्हा बालासनामध्ये जायचं आहे. श्वास आत घेत भुजंगासनामध्ये दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकलेले असतील. श्वास सोडत बालासनामध्ये. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10.
विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढा श्वास बाहेर. श्वास आत घ्या. श्वास बाहेर. या सर्व आसनांमुळे पोटा संबंधित विकार दूर होतात. बद्धकोष्ठता, ऍसिडिटी कमी होते. पोटावरील कमरेवरील अतिरिक्त चरबी कमी होते. ही झाली सर्व विपरीत शयन स्थितीमधील आसने. आता हळूच डाव्या कुशीवरून उठून बसायचं आहे. टाचा आतल्या दिशेला, अंगठे बाहेर. हात पाठीमाग, मान थोडीशी पाठीमाग वाकलेली. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढा श्वास बाहेर. यानंतर वज्रासनामधून काही आसनं करायचे आहेत. ज्यांना गुडघेदुखीची समस्या असेल त्यांनी वज्रासनामध्ये बसू नका. तुम्ही तोपर्यंत हे आसन करू शकता. बाकीच्यांनी वज्रासनामध्ये यायचा. उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. वज्रासनामध्ये बसायचं आहे. दोन्ही हात एकमेकांच्या, दोन्ही तळवे एकमेकांना चिटकवायचे आहेत हातांचे. श्वास आत घेत वर यायचा आहे. हात वर असतील. श्वास सोडत हात खाली घ्यायचे आहेत. श्वास आत घेत हात वर. श्वास सोडत हात गुडघ्यांवरती ठेवायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढा श्वास बाहेर. आता श्वास आत घेत हात वर घ्यायचे. श्वास सोडत खाली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढा श्वास बाहेर. यानंतर गुडघ्यावरती यायचा आहे. उजवा हात वर घ्यायचा आहे. डावा हात पाठीमाग. पुन्हा टाचेवरती बसायचा आहे. डावा हात वर घ्यायचा आहे. उजवा हात खाली. उजवा हात वर जाईल. डावा हात खाली. टाचेपासून वर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. पाय काढून घ्या. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढा श्वास बाहेर. आता दोन्ही पाय जवळ घ्या. मान पाठ सरळ. हाताची बोट एकमेकात गुंतवा.
श्वास सोडत समोर जायचा आहे. श्वास आत घेत पाठीमागे येऊन श्वास सोडत समोर. 1 2 3 4 5 विरुद्ध दिशेला. 1 2 3 4 5 विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. या सर्व आसनांमुळे पीसीओडी, पीसीओएस आणि इरेग्युलर पिरियड संबंधित समस्या दूर होतात. आता सुखासनामध्ये बसायचं आहे. मान पाठ सरळ, हाताची ज्ञानमुद्रा, अंगठा आणि पहिलं बोट जोडलेलं. प्राणायाम करायचे आहेत. सुरुवातीला भस्त्रिका प्राणायाम. 5 सेकंदात श्वास आत घ्यायचा आहे. 5 सेकंदात श्वास बाहेर. सुरू करूया. श्वास आत घ्या. श्वास बाहेर. 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 आता याचाच आणखीन एक प्रकार. श्वास आत घेत हात वर घ्यायचे आहेत. श्वास सोडत हात खाली घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. यानंतर कपालभाती प्राणायाम करायचा आहे. पोटाला धक्का देऊन श्वास बाहेर. 1 सेकंदाला 1 धक्का असं 20 वेळेस करायचा आहे. सुरू करूया कपालभाती. वीस वेळेस झाल्यानंतर मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. कपालभाती प्राणायामामुळे डायजेस्टिव्ह सिस्टीम मजबूत बनते. पोटा संबंधित विकार दूर होतात. यानंतर अनुलोम विलोम प्राणायाम करायचा आहे. अंगठ्याच्या नंतरचे 2 बोट वाकवायचे आहेत. अंगठा उजव्या नाकावरती. आपली जेवढी क्षमता आहे तेवढा डाव्या नाकातून श्वास आत घ्या. तेवढाच श्वास उजव्यातून बाहेर. उजव्यातूनच आत. डाव्यातून बाहेर. डाव्यातून आत. उजव्यातून बाहेर. उजव्यातूनच आत. डाव्यातून बाहेर. डाव्यातून आत. उजव्यातून बाहेर. उजव्यातूनच आत. डाव्यातून बाहेर. हात खाली घ्या. अनुलोम विलोम प्राणायामामुळे नर्वस सिस्टीम मजबूत बनते. डोक्या संबंधित विकार दूर होतात. यानंतर भ्रामरी प्राणायाम करायचा आहे. 3 बोट डोळ्यावर, वरचं बोट भोवयाच्या वर, अंगठे कानावर. श्वास आत घ्या. तोंड बंद करून भुंग्याच्या आवाजात बाहेर. श्वास आत घ्या. श्वास आत घ्या.
हात खाली घ्या. यानंतर ओमचा उच्चार करायचा आहे. ओम हा ध्वनी उ आणि म पासून बनलेला आहे. चा उच्चार करण्यासाठी ओठामध्ये एक बोटाचे अंतर राहील एवढे ओठ उघडे ठेवायचे आहेत. चा उच्चार 2 सेकंद. ओठ बंद होत असताना चा उच्चार होईल तो 3 सेकंद आणि ओठ बंद झाल्यानंतर म चा उच्चार होईल तो 5 सेकंद. श्वास आत घ्या. श्वास आत घ्या. श्वास आत घ्या. च्या उच्चारामुळे पोटासंबंधित विकार दूर होतात. च्या उच्चारामुळे हृदयासंबंधित विकार दूर होतात आणि च्या उच्चारामुळे डोक्यासंबंधित विकार दूर होतात. यानंतर श्वासावरती लक्ष केंद्रित करायचं आहे. येणाऱ्या जाणाऱ्या श्वासाकडे लक्ष द्या. श्वास आत जात असताना आपल्याला समजलं पाहिजे श्वास आत जातोय. श्वास बाहेर येत असताना आपल्याला समजलं पाहिजे श्वास बाहेर येतोय. मनामध्ये जे विचार चालू आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करून पूर्ण लक्ष श्वासावरती केंद्रित करायचं आहे. शांतीपाठ माझ्या पाठीमागे म्हणा. ओम सर्वे भवन्तु सुखिनः. सर्वे सन्तु निरामयाः. सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग भवेत्. शांती शांती शांती. सर्वे भवन्तु सुखिनः म्हणजे सर्वजण सुखी हो. सर्वे संतु निरामयाः म्हणजे सर्वजण निरोगी हो. सर्वे भद्राणि पश्यन्तु म्हणजे आम्हाला सर्व चांगले दृश्य दिसावं. मा कश्चित दुःख भाग भवेत म्हणजे कोणीही दुःखी राहू नये. ओम शांती 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 म्हणजे आमच्या जीवनातील आदि भौतिक, आदि दैविक आणि आध्यात्मिक या तिन्ही प्रकारचे दुःख दूर होऊन जीवनामध्ये शांती यावी. दोन्ही हातांचं घर्षण करा. तयार झालेली उष्मा चेहऱ्यावरती फिरवून घ्या. डोळे उघडा. सर्वांचे धन्यवाद. आजचा योग वर्ग संपला.